तुम्ही महिला पत्रकारांचं एक स्वतंत्र इतिहास लिहायला जावा ही एक जी इच्छा व्यक्त केली मी सगळ्या महिला पत्रकारांतर्फे एक तुम्हाला धन्यवाद देते आणि आश्वस्त करते की महिला पत्रकार या क्षेत्रात निश्चितच काम करतील. आता आपण आपल्या पुढच्या कार्यक्रमाकडे मुख्य कार्यक्रमाकडे वळूया. तत्पूर्वी एक छोटीशी कविता तुम्हाला इथे वाचून दाखवण्याची इच्छा होती आहे, तुमच्या सगळ्यांची परवानगी असेल तर, कारण कविता थोडी बोर होते काहींना, पण ही कविता खूप छान आहे, तुम्हालाही आवडेल. मराठी तुम्हाला समजतं हे मला माहीत असल्यामुळे मी थोडी हिंमत करते मराठीतनं बोलायची. कवयित्री आहेत आपल्या आसावरी काकडे. त्या लिहितात, स्त्री असण्याचा अर्थ, त्याचं हेडिंग आहे स्त्री असण्याचा अर्थ. स्त्रीचा जन्म मिळाला म्हणून फक्त तिने पेलावं का स्त्रीत्व? कळायला हवा पुरुषी होत चाललेल्या समाजाला स्त्री असण्याचा अर्थ. निभवायला हवं प्रत्येकानंच आपल्या परीनं स्त्रीत्व. स्त्रीचा देह म्हणजे स्त्री असणं नाही, स्त्री असणं म्हणजे सर्जक आनंदाचा शोध घेत जगणं आणि जगवणं. अखंड तेवती ठेवणं जिजीविषा, जगण्याची इच्छा अखंड तेवती ठेवणं, टिकून राहणं तुफानी वादळातही. स्त्री असणं म्हणजे जतन करणं अस्तित्वाचे अक्षांश रेखांश, रोखून धरणं महायुद्धांच्या शक्यता, सर्व मूल्यांचा आधार शाबूत ठेवणं. स्त्री असणं म्हणजे सहवेदना, प्रेम आणि तितिक्षा. पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण महत्त्वाचं आहे. पुरुषही पेलू शकतो असं स्त्रीपण, जशी आजची स्त्री निभावते सहज पुरुषपण. अशा सहजपणे आपले, मी पुरुषपण नाही म्हणणार इथे, आपले व्यक्तीपण निभावणाऱ्या आजच्या सर्व सत्कारमूर्ती आहेत. मी या सत्कारमूर्तींना प्रत्यक्ष व्यक्तिशः भेटलेली आहे. एक गोष्ट सांगायची खूप इच्छा होती आहे की आपण एखाद्या व्यक्तीला ओळखतो म्हणजे काय ओळखतो? आपण तिचं काम जाणतो, तिचं थोडंसं बॅकग्राऊंड जाणतो, माहीत असतं आपल्याला की ती इथे काम करते तिथे काम करते, पर्यंत नाही पोहोचत बरेचदा. तिला आपण जाणत नाही, आपण तिला ओळखतो. आजच्या सत्कारमूर्तींना आपण जाणून घेण्यासाठी इथे उभे आलेलो आहोत. या सत्कार मूर्तींमध्ये जिचं नाव प्रथम क्रमांकावर आहे तिच्याविषयी मी काय काय सांगू? इतका मोठा बायोडेटा आहे की प्रत्यक्ष भेट झाल्यानंतरच्या आणि गप्पांमधला साठा इतका मोठा आहे की कधीतरी एक स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा लागेल तिच्यासाठी. त्यांनाच विचारलं, त्यांचे उत्तर होते, मी खरं तर जन्माला येतानाच लेखिका म्हणून जन्मले असावे, कारण आजोबांच्या मांडीवर बसून रोजचा अग्रलेख वाचून दाखवणे. अग्रलेखात जर काही मिसिंग असेल, काही वाचता नाही आलं तर तिथे मोबाईलवर ह्याच्यावर उपलब्ध नसायची, त्याचं लिरिक्स आपल्याजवळ नसायच्या. तर सिनेमातली गाण्याची एखादी ओळ विसरलो तर तिथे नवीन तात्काळ तिथल्या तिथे एक नवीन ओळ रचून दाखवायची. वयाच्या 5व्या वर्षी तिने जाऊन लायब्ररीत वाचन चालू केलं आणि 10व्या वर्षी पूर्ण लायब्ररीची पुस्तकं वाचून टाकली. तो लायब्ररीयन घाबरायला लागला. तो म्हणे, आता आमच्याकडे पुस्तकं नाही आहेत, तुम्ही दुसरीकडे जा. ही किमया आपण साधी म्हणू नाही शकत, साधी सहज नाही आहे. ती असते एका लेखिकेच्या जन्माचीच गोष्ट असते. तिला खरं तर चित्रकार व्हायचं होतं, पण ती झाली पत्रकार आणि लेखिका. 2002मध्ये तरुण भारतमध्ये रुजू झालेल्या जयश्री दिनेश दाणी या सध्या उपसंपादक पदाची जबाबदारी सांभाळत आहेत. नागपुरातील सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा वावर आहे, तेच त्यांचं कार्यक्षेत्रही आहे. त्यांचा बायोडेटा इतका मोठा आहे की मी तो तुम्हाला त्यांच्या सत्कारासोबतच वाचून दाखवते. म्हणून मी आमंत्रित करते जयश्री दाणी यांना आणि विनंती करते माननीय शोभिता विश्वास मॅडमना की त्यांनी जे स्तंभलेखन केलं, त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांची संख्याही खूप मोठी आहे, त्यांचे लेख खूप प्रसिद्ध झाले. त्याच्यामध्ये मोहन तारा, एला, दीप्ती अशा अनेक पुरस्कारांच्या धनी असलेल्या जयश्री दाणी यांना मी 2 शब्द बोलण्यासाठी विनंती करते. मान्यवर व्यासपीठ, पुरस्काराने जबाबदारीची जाणीव वाढलेली आहे आणि एवढंच प्रकर्षाने जाणवत आहे. बाकी मला हा सन्मान दिल्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते आणि थँक्यू. आपण सगळे कसे आलो हे एक वेगळा मजेशीर विषय आहे. याच्यावर खरं कधीतरी कोणीतरी संशोधन करायला हवं. मी पत्रकारितेत कशी आले, तुम्ही सगळे पत्रकारितेत कसे आलात, ठरवून येणाऱ्यांची गोष्ट वेगळी आहे. पण कधीतरी कोणाच्या तरी आयुष्यात काहीतरी एक वेगळं घडतं
काहीतरी एक वेगळा धक्का कुठून तरी मिळतो, काहीतरी एक वेगळं वळण आयुष्यात येतं आणि आपण पत्रकारितेच्या क्षेत्रात येतो. पूर्वी कधी विचारही केलेला नसतो की आपण पत्रकार होऊ. असं अनेकांच्या बाबतीत होतं. आपल्या पुढच्या सत्कार मूर्तींच्या बाबतीत एक्झॅक्टली हेच झालेलं आहे. खरं तर ती पत्रकार झाली नसती तर एक खूप सुंदर गणितज्ञ आज आपल्या देशाला मिळाला असता असं मला वाटतं. एक अतिशय उत्तम गणितज्ञ, गणिताची प्रचंड आवड असलेल्या आणि अजूनही गणिताच्या क्षेत्रात काम करावं, विद्यार्थ्यांना शिकवावं आणि त्याचा अभ्यास करावा असं मनापासून तळमळ असलेल्या आपल्या पुढच्या सत्कारमूर्ती आहेत. हितवाद या वृत्तपत्रात गेल्या 15 वर्षापासून कार्यरत असलेल्या वरिष्ठ उपसंपादक निधी जितेंद्र वासवानी. निधींनी कॉम्प्युटर सायन्समध्ये BSc केलेलं आहे. IBMमध्ये त्यांनी 1.5 वर्षभर कॉम्प्युटर एक्झिक्युटिव्ह म्हणून काम केलं आणि या सगळ्या वेगळ्या ट्रॅकवरून त्या पत्रकारितेच्या ट्रॅकवर 2009मध्ये आल्या आणि याची काही त्यांना कल्पना नव्हती की आपण पत्रकार होऊ आणि पत्रकार म्हणजे काय असतं, डेस्क जॉब म्हणजे काय असतं, रिपोर्टिंग काय असतं, क्रीड काय असतं याची त्यांना कल्पना नसताना ते त्या फील्डमध्ये आल्यानंतर त्यांनी सगळं एकंदरीत पाहिल्यावर ते काम त्यांना अतिशय आवडलं, पसंत आलं आणि पूर्ण काम त्यांनी शिकून घेतलं. डेस्कचं काम कोणाकोणाला असं वाटतं की सोपं आहे, सहज आहे, पण तसं नाही आहे. जेवढं रिपोर्टिंग चॅलेंजिंग आहे तेवढंच डेस्कचं कामही चॅलेंजिंग असतं. आपल्या अंगभूत कौशल्याच्या बळावर त्यांनी हे काम अगदी अल्पावधीत आत्मसात केलं आणि आपल्या कार्यक्षमतेची एक सक्षम छाप त्या पूर्ण विभागावर त्यांची आहे. हितवादमध्ये असताना त्यांनी आपलं MBA पूर्ण केलेलं आहे. त्यांना स्वयंपाकाची आवड आहे, हे मला फार छान वाटलं. मी येईन कधीतरी. तशीच गणित विषयाची त्यांना आवड आहे. भविष्यात गणित शिकवावं हे मी सांगितलेलं आहेच आहे. गणितासोबतच त्यांना तंत्रज्ञानही फार आवडतं आहे आणि कुठलंही तंत्रज्ञान त्या फार पटकन शिकतात. हा त्यांचा बहुतेक USP असावा असं मला वाटतं की पटकन कुठलंही तंत्रज्ञान. नाहीतर आपण टेक्नोसॅव्ही फार हळूहळू होत असतो आणि आपल्याला काही वेळेस रेजिस्टन्स असतो टेक्नोसॅव्ही होण्यात, पण त्यांना तसं नाही आहे. त्या फार पटकन ते कॅच करतात. त्यांना थॉट ऑफ द डे नावाचं एक WhatsApp चॅनल सुरू करायचं आहे. मॅडम तुम्हाला खूप त्याच्यासाठी माझ्या शुभेच्छा. मी आमंत्रित करते निधी वासवानी यांना आणि विनंती करते शोभिता विश्वास मॅडमना त्यांनी निधी यांचा सत्कार करावा. सबसे पहले तो थैंक यू बोलूँगी मैं मैम को, वर्षा मैम को. इतनी तारीफ कर दी उन्होंने मेरी, उसके लिए बहुत बहुत थैंक यू मैम. और थैंक यू फॉर दिस अवार्ड ऑल्सो. थैंक यू एवरीवन. एंड सबसे पहले तो मैं सर की बात रिपीट करूँगी कि वुमेंस डे 1 डे क्यों सेलिब्रेट होता है. रोज़ करने के लिए आपको बहुत ज़्यादा कुछ नहीं करना है. सिर्फ वुमेन को आप लव दीजिए, रिस्पेक्ट दीजिए. शी विल गिव एवरीथिंग टू यू. आप वो कितनी भी टायर्ड रहे और आप उनको सिर्फ रिस्पेक्ट और लव दीजिए, वो सब दे देंगी आपको. थैंक यू. उसके बाद मैं सबसे पहले अपनी फैमिली मेम्बर्स का थैंक यू बोलना चाहूँगी उनको. उसमें मेरे इन लॉज, मेरे पेरेंट्स, मेरे हस्बैंड बैठे हैं यहाँ पे. थैंक यू. मेरा बच्चा छोटा सा और सभी को, मेरे एडिटर्स, मेरी हितवादा फैमिली, आई लव देम ऑल सीरियसली. यानी आप अगर आप कभी भी हितवाद आ सकते हैं और इट्स लाइक अ फैमिली. मैं एक दिन ऑफ भी रहती हूँ ना तो मुझे वही याद आता रहता है कि मैं ऑफिस नहीं गई हूँ और मुझे यानी मिस करती हूँ मैं उनको बहुत. किसी दिन कोई इम्पॉर्टेंट इवेंट रहता है और घर पे रहती हूँ तो ऐसा लगता है कि चले जाओ यार, देख लेते हैं वहाँ पे क्या हो रहा है. क्रिकेट खेलते हैं तो फिर स्पोर्ट्स में क्या हमारे मेंडेस पे भी क्रिकेट चलता रहता है कि नहीं यार देखते हैं क्या स्कोर है, और फिर हम लोग सब लोग बैठ के एंजॉय करते हैं. और उसके बाद सबसे इम्पॉर्टेंट, किसी टाइम पे अगर नेशनल एंथम चल रहा है और फिर पूरे मेंबर्स ऐसे खड़े हो जाते हैं वो तो देखने लायक होता है. बहुत मज़ा आता है हितवाद में काम करने में. मैम ने जैसे कहा कि रिपोर्टिंग तो अपनी जगह है, नो डाउट. जो भी रिपोर्टर्स हैं, हैट्स ऑफ. फील्ड में घूमना वगैरह, बट मैं इतनी सोशल नहीं हूँ तो रिपोर्टिंग तो नहीं कर पाती हूँ. लेकिन हाँ, डेस्क जॉब इज़ ऑल्सो नॉट ईजी सीरियसली. और हम लोग एट अ टाइम सिर्फ मेन अगर गिने तो 80 पेजेस बनाते हैं हम लोग, और कभी कभी तो सिर्फ 2 लोग रहते हैं.
2 लोग 80 पेजेस बनाते हैं, तो आप सोच सकते हैं हमारी भोपाल, जबलपुर, रायपुर, नागपुर, विदर्भ, ये सभी जगह जाता है सेंट्रल इंडिया में। और मैं ये भी कहना चाहूँगी कि अगर मेरे पेरेंट्स नहीं होते तो शायद मैं इतनी केपेबल नहीं होती और ऐसे यहाँ पे नहीं होती शायद। मेरी मम्मी ने मेरे भाई को नहीं पढ़ा के मुझे पढ़ाया है उन्होंने, और उन्होंने बोला कि मैं तो नहीं पढ़ी हूँ लेकिन तुम्हें ज़रूर पढ़ाऊँगी। इसलिए उनके लिए मैंने एक पोएम लिखा है। मेरा जैसे थॉट ऑफ द डे व्हाट्सएप चैनल है, उस पर मैं हर रोज़ यानी फ्रिक्वेंटली लिखती ही हूँ। तो उसमें मैंने मेरे काफ़ी सारे कोट्स भी लिखे हैं, छोटे छोटे से ही, जो भी मेरे दिमाग में आता है। एक माँ के लिए, मेरी माँ ने मुझे सिर्फ इस दुनिया में नहीं लाया, बल्कि उन्होंने मुझे जीना भी सिखाया, तकलीफ़ें सहना भी सिखाया और आवाज़ उठाना भी सिखाया। बुरी नज़र से हमेशा बचाया, मेरे नखरे भी उठाया, मुझे एक अच्छी गृहिणी बनाया। ए माँ, आपने ही तो मुझे एक अच्छा इंसान बनाया। आपके सजदे में मैं क्या कहूँ, आपका प्यार पाने के लिए तो भगवान भी ज़मीन पर उतर आया। थैंक यू सो मच। मी म्हणतो की आपलं आयुष्य हे म्हणजे चढ उतारांचा खेळ आहे आणि अनेक अशी वळणं आपल्या आयुष्यात येत असतात. आपण एका चॅप्टरमधनं दुसऱ्या चॅप्टरमध्ये जात असतो. आयुष्य नेहमी बदलत असतं. पण किती बदलावं आयुष्याने? सतत सतत बदलत जाणारं आयुष्य हे किती चॅलेंजिंग असू शकतं. आपल्याला एका टप्प्यानंतर असं वाटतं की आता नको, आता पुरे, आता थोडं स्थिर आयुष्य, आता नीट आयुष्य जगावं, आता खूप सारे चढउतार नकोत. पण एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर नियतीने खूप सारे अप्स अँड डाऊन्स लिहिले असतील तर त्याला ते अनुभवावेच लागतात. आणि असे अनुभव जेव्हा आपण ऐकतो त्यावेळेस खरं तर त्या आयुष्यावर एखादा चित्रपट निघावा असंच वाटतं. असं खूप अप्स अँड डाऊन्सचं आयुष्य, अनेक प्रसंगांनी, नाट्यमय प्रसंगांनी वेढलेलं आयुष्य जगलेल्या आणि या सगळ्या प्रवासामध्ये खंबीरपणे तोंड देऊन पुढे पुढे वाटचाल करत राहिलेल्या आजच्या पुढच्या सत्कारमूर्ती आहेत. त्यांचं नाव आहे स्नेहल नितीन जोशी. सुदर्शन या राष्ट्रीय चॅनलच्या त्या विदर्भ प्रमुख आहेत. मला म्हणजे खूपच त्यांच्याशी बोलताना इतके आश्चर्याचे धक्के बसत होते आणि कौतुकाचे असं उचंबळून येत होतं कौतुक करायला की अरे किती या मुलीने किती सहन केलं आहे. म्हणजे एकदम तुम्ही वर असता आणि एकदम तुम्ही खाली असता आणि खाली असताना मग तुम्हाला अचानक कोणीतरी पुन्हा वर नेतं आणि पुन्हा तुम्ही खाली येता आणि या सगळ्यातनं तुम्ही तुमचा मेंटल पीस तेवढा शांत ठेवता, तुम्ही तुमची एनर्जी तशीच राखून ठेवता आणि तुम्ही तुमची वाटचाल करता. ही फारच कौतुकाची आणि एका जिद्दीची गोष्ट आहे. पत्रकारितेत येण्याचा मार्ग हा मार्केटिंगच्या वळणाने जातो जर असं कोणी म्हटलं तर आपण विश्वास नाही ठेवणार, कारण हे दोन्ही क्षेत्र फार भिन्न आहेत. दोन्ही क्षेत्रात मात्र स्त्रीला तिचं कर्तृत्व सिद्ध करावं लागतं. हा त्यातला कॉमन फॅक्टर आहे. तोपर्यंत तिचा सगळा प्रवास हा खडतर असतो. पावलोपावली तिच्या गुणवत्तेविषयी संशय घेतला जातो. कॉमन आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की कशाला तुम्हाला पॉलिटिकल बीट द्यायचं नाही. मुलगी आहे ना तर तिला आपण कल्चरलच देऊ, तिला आपण डेस्क देऊ, तिला क्राईम बीट नाही देऊ, असं अजूनही आहे. हे तुटेल, आज ना उद्या हे तुटेल. आपण पुढे येत आहोत. पण या सगळ्या ह्याच्यातनं आपल्याला जावं लागतं आणि स्नेहल त्यातनं गेलेली आहे. असा सगळा प्रवास करून थेट दिल्लीपर्यंतच्या चॅनलपर्यंत तिची जी झेप आहे ती खरंच कौतुकास्पद आहे. मी खूप डिटेल्स आता वेळेअभावी इथे सांगू नाही शकणार, पण माझी इच्छा आहे की कधीतरी आपण ते तिला जाणून घ्यावं. मी जे मगाशी म्हटलं की एखाद्या व्यक्तीला ओळखणं आणि जाणणं यातला जो फरक आहे तो खरंच मोठा आहे आणि हे अंतर आपण क्रॉस करावं नेहमी. स्नेहलच्या बाबतीत एक विशेष गोष्ट सांगावीशी वाटते की ती अशी, म्हणजे हे कौतुक आहे आणि तिचं एक वैशिष्ट्य आहे की ती पहिली महिला पत्रकार आहे जिला 2 महिने पोलीस प्रोटेक्शन मिळालं होतं. ओके, 4 महिने, सॉरी 4 महिने पोलीस प्रोटेक्शन मिळालेली ती एकमेव महिला पत्रकार आहे. पहा तिने किती डॅशिंग काम केलं असेल त्याच्या आधी तुम्ही कल्पना करू शकता. तिची धडाडी, तिची निर्भीड पत्रकारिता, घटनेच्या मुळाशी जाऊन तिथले सत्य जगासमोर आणण्याची तिची असोशी आणि या सगळ्याचं कॉम्बिनेशन म्हणजे स्नेहल. आणि या सगळ्या प्रवासात आपल्यामधला ताजेपणा, आपल्यामधली जिद्द, हिंमत आणि स्वभान
तिने कसं टिकवलं असेल असा एक प्रश्न पडतो. मग लक्षात आलं तो तिचाही USPच आहे, जो तिला कधी सोडून जाऊ नाही शकत किंवा झाकोळला नाही जाऊ शकत. सदैव हसतमुख, एखादी जुनी मैत्रीण भेटावी आणि खूप दिवसांनी गप्पा माराव्यात असं तिचं ते व्यक्तिमत्व आहे. गेल्या 5 वर्षापासून सुदर्शन या बहिणीसाठी ती काम करते आहे. अनेक स्टोरीज तिच्या प्रसिद्ध झाल्यात आणि विविध विषय, विविध प्रश्न हाताळून, केवळ हाताळले नाही, त्याची दखल घेतली गेली आहे आणि संबंधित ठिकाणी योग्य बदलही झालेले आहेत. त्याच्या स्टोरीचा इम्पॅक्ट झालेला आहे. यातच खरं तर त्या पत्रकाराचं यश असतं. असा आपल्या पत्रकारितेला न्याय देणाऱ्या स्नेहल जोशी यांना मी आमंत्रित करते आणि विनंती करते शोभिता विश्वास मॅडमना त्यांनी स्नेहलचा सत्कार करावा. अधिवेशनापासून खूप जास्त कामं आहेत, त्यामुळे असं काही ऐकायला वगैरे मिळालं नाही. पण नशिबाने मला 2 दिवस आधी एक गाणं ऐकलं. गाणं होतं, आदमी जो कहता है आदमी जो सुनता है जिंदगी भर वो सदाए पीछा करती है. एक खूप लहानपणी एक काकू आहेत होत्या आमच्या वाड्यात, आम्ही त्यांना मोठ्या काकू म्हणायचो. त्या मोठ्या काकूंची भाची इथे आहे. तर त्या मोठ्या काकूंच्या मुलीचं लग्न झालं होतं. म्हणजे हा गमतीचा विषय सांगते मी. लग्न ठरलं होतं आणि लांब सडक केस त्या काकूंच्या मुलीचे तिच्या होणाऱ्या यजमानांनी कापायला लावले. ते गोल केस कापलेली अशी चुटी घालणारी मी होती आणि त्या काकूंच्या मुलीला केस कापले त्या काकूंच्या मुलीने. आणि मी तिच्या मैत्रिणीला तिच्या एरियात गेले म्हणून सांगितलं, माहिती आहे का ताईंनी केस कापले आणि ते अनिल रावांनी म्हटलं म्हणून कापले. मी माझं बोलून मोकळे झाले. 2 दिवसानंतर काकूंची ती मुलीची मैत्रीण त्यांच्या घरी येऊन काकूंना सांगून गेली की तुमच्या सोनूनी असं असं सांगितलं. काकूंनी मला जवळ बोलावलं, इकडे सून ये, मी तुला फुल लावून देते. मी गेली त्यांच्याजवळ, फुल लावून घेतलं इथे छान चुटीला माझ्या. त्यामुळे तू ना पत्रकार छान करते इकडच्या गोष्टी तिकडे. अरे मला तेव्हा कळलं, अच्छा यांच्यापर्यंत बातमी गेली का. पण तेव्हा कळलं, वय लहान होतं पण कळलं की नाही, आपण बोलल्यानंतर ती गोष्ट पुढच्यांपर्यंत जाऊ शकते, ज्याची गोष्ट त्याच्यापर्यंत जाऊ शकते. त्यामुळे असं काहीही कोणाजवळ बोलायचं नाही, ही गाठ पडली. एक त्यातनं म्हणजे त्यांनी बोलून दिलं, त्यांचा शब्द खरा झाला की तू पत्रकार हो. त्यानंतर पूर्ण काय म्हणतात, राष्ट्रसेविका समितीची सेविका होती आणि 20 वर्ष नाटकातनं मी सलग कामं केले. त्यामुळे याच व्यवसायात माझा पूर्ण वेळ जायचा, अभ्यासाकडे लक्ष नव्हतंच. आणि अभ्यासात लक्ष नव्हतं, पण गॅदरिंगचा काळ म्हणजे एकदम सर्वोत्तम आयुष्यातला काळ असायचा तेव्हा. आणि त्या गॅदरिंगमध्ये आमच्या शाळेत हस्तलिखित लिहायला जायचं. हस्तलिखितातही अग्रलेख असायचा, तो तेव्हा माझा असायचा. अग्रलेखात सुंदर अक्षर म्हणून खूप छान माझं कौतुक व्हायचं. नाटकातनं कामं करायची, त्यामुळे अभिनय होता, नाचता यायचं, गाता यायचं, त्यामुळे त्याहीसाठी मी पुढे होते. पण 8वा 9वा 10वा 3 वर्ष मी शबनम वापरली. आता त्या काळात शबनम नावाचा जो झोला आहे तो फक्त पत्रकार वापरायचे. त्यामुळे एक पत्रकाराची आयडेंटिटी म्हणजे तो झोला आणि ते हस्तलिखित. तेव्हा पण मला शाळेतले लोक म्हणायचे, पत्रकार तुझा झोला बाजूला कर. म्हणजे तेव्हा पण मला पत्रकार शाळेत शेवटच्या 3 वर्ष म्हटलं गेलं. म्हणून म्हणते की आदमी जो कहता है आदमी जो सुनता है जिंदगी भर वो सदाए पीछा करती है. कदाचित त्या सदाए पीछा केलं आणि मी आज खरंच पत्रकार झाले. मान्य आहे की आपल्या बातमीची दखल घेतली जाते, आपल्या बातमीवर म्हणजे कारवाई होते किंवा आपल्या बातमीतनं सरकारपर्यंत जातो. म्हणजे माझं मत असं आहे की पत्रकार पुढे गेला न जाओ त्याचा आवाज पुढे गेला पाहिजे आणि तो आवाज आपला पुढे जातोच, यात काही प्रश्नच नाही. पण आज आणि एक जबाबदारी वाढली, कारण आतापर्यंत मला पत्रकार कोणी मानायलाच तयार नव्हते. कारण मार्केटिंगनं आलेली आहे, मार्केटिंगमधून आलेली आहे असं बोलल्या जायचं. पण आता प्रेस क्लब मैत्र सर धन्यवाद, आता खऱ्या अर्थाने तुम्ही मला पत्रकार म्हणून पत्रकारांमध्ये सन्मानित केलं. बाहेरचे लोक मानतात हो, आपलेच लोक आपल्याला मानत नाही. हा मोठा प्रॉब्लेम होता, तो आता प्रॉब्लेम सॉल्व झाला असं समजते. आणि
परत कविता म्हटलं पण मी कवयित्री पण आहे. महिला दिनासाठी म्हणते, अ, आज का नहीं है कारवा ये सदियों का है, आज का नहीं है कारवा ये सदियों का है, किसी तारीफ के लिए रुक जाए ऐसी जलधारा नहीं है. स्त्री का गुण जल समान हर रंग में घुल जाए, शांत बहे और प्रलय भिलाए. पण यावेळेस माझे यजमान माझे सासरे हे पुरुष दोन समंजस आहे, म्हणून मी 11 जिल्ह्यांची जबाबदारी घेऊ शकते. माझं चॅनल नॅशनल आहे, त्यामुळे मला माझ्या म्हणजे गोवा विधानसभा आणि आता कर्नाटक विधानसभा या दोन्हीची जबाबदारी माझ्यावर होती. त्यामुळे मी तिथे 20-20 दिवस राहायला गेले होते. घरातले पुरुष माझ्या पाठीशी खमकेपणाने आहेत म्हणून. आणि अगं आई आणि अहो आई या दोघींचं माझ्या आयुष्यात खूप महत्त्वाचं स्थान आहे. अगं आईनी समाजात कसं राहावं हे शिकवलं आणि अहो आईंनी घरात आणि आनंदात समाधानात म्हणजे जीवनात समाधानी आणि आनंद कसं राहावं हे अहो आईंनी शिकवलं. त्यामुळे आज त्या दोघींचे पण मी त्यांना त्या दोन्ही माऊलींना मी नमस्कार करते आणि माझी जबाबदारी वाढली आहे हे नमूद करते. धन्यवाद. आज प्रार्थना या शब्दावर त्यांनी 4 ओळी लिहिल्यात. हवेत विरण्यासाठी नसतेच मुळी प्रार्थना, गाभाऱ्यात तेवणाऱ्या प्रकाशाचं सुरेल गाणं करण्यासाठी आणि तुमच्या तळाशी सतत उजळत राहण्यासाठी असते प्रार्थना. वेदनांवर मलम म्हणून नसते प्रार्थना, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना पाठीशी कोणी असते. या तरुण मुलीची विशाखा विश्वनाथ ही मूळची 40 गावी काम करते. मुख्य सांगण्याचा मुद्दा असा आहे की साहित्य अकादमीचा युवा साहित्य अकादमी पुरस्कार त्याच्यासाठी तिच्या स्वतःला स्वतःविरुद्ध आहे. असे स्वतःला स्वतःविरुद्ध उभे करणे असो स्तराने मग ती अधिक प्रगल्भ होत जाते, स्थिर होत जाते आणि तिचे रूपांतर मग होत जाते एका दीपस्तंभात. अशा आपल्या एका ह्युमन दीपस्तंभाचे नाव आहे सोनाली अकोलकर. खरं तर तिचा सन्मान आज ज्या कॅटेगरीत होतोय ती मला व्यक्तिशः मान्य नाही आहे. ती कॅटेगरी आहे पत्रकारांच्या पत्नीची. पण सोनाली केवळ मनोज मोहिते यांची पत्नी मात्र नाही आहे. सोनाली एक मुलगी आहे. महाराष्ट्र टाइम्समधील न्यूज एडिटर मनोज मोहिते यांची ती सखी, सहकारी अशा विविध भूमिकांमध्ये असलेली सोनाली आणि अथाची आई अशी तिची स्वतंत्र वैचारिक बैठक असलेली प्रगल्भ व्यक्ती आहे. सोनालीला सामाजिक, सांस्कृतिक व पत्रकारिता अशा सर्व क्षेत्रांचा अनुभव आहे. नागपुरातील देशोन्नती या वृत्तपत्रात तिने काही काळ काम केले आहे. ती युवा चळवळीतही सक्रिय होती. तिच्या करिअरची सुरुवात ग्रामीण भागातील महिलांना सक्षम पर्याय उपलब्ध व्हावेत तसेच त्यांच्या कार्याचा विस्तार व्हावा या कामापासून झाली आहे. म्हणजे अगदी ग्राउंड लेवलपासून तिचं काम सुरू झालेलं आहे. या अंतर्गत महिलांना भेटी देणे, दौऱ्यांमध्ये तिचा सहभाग होता. त्यांच्यासाठी विविध उपक्रमांमध्ये तिने जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत. लहान मुलांच्या संस्कार शिबिरांमध्ये तिचं एक खूप वैशिष्ट्य आहे. असं बहुआयामी व्यक्तिमत्व आहे की ज्याच्यामध्ये चित्रपट संस्कृती रुजावी म्हणून फिल्म क्लब त्यांनी सुरू केला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. फिल्म ॲप्रिसिएशनचे वर्कशॉप्स घेतलेले आहेत की एखादी फिल्म आपण कशी ॲप्रिशिएट करावी. आणि अलीकडेच त्यांनी 50/A या एका अभिनव नावाने एक ग्रुप सुरू केलेला आहे. त्याला ते आर्ट स्पेस म्हणतात. रसिकांना विविध काय म्हणून मेजवानीच असते ती. खरं तर मी 2-3 प्रोग्राम त्यांचे अटेंड केलेले आहेत. एक अतिशय वेगळी मेजवानी असते तिथे. एक सांस्कृतिक, साहित्यिक, संगीत असतं त्याच्यात. असं त्या 50/A अंतर्गत त्यांचे कार्यक्रम होतात. नागपुरातील रूबरू ह्युमन लायब्ररी या पहिल्या ह्युमन लायब्ररीच्या त्या सदस्य आहेत. आणि मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, मोबाईल त्यांच्या हातातनं सुटावा या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. तर अशा दीपस्तंभाला सोनाली अकोलकर मोहिते यांना मी विनंती करते आणि शोभिता विश्वास मॅडमना विनंती करते त्यांनी सोनालीला सन्मानित करावं. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिनानिमित्त टिळक पत्रकार भवन ट्रस्ट
नागपूर श्रमिक पत्रकार संघ आणि प्रेस क्लब ऑफ नागपूर यांनी हा जो विशेषत्वाने माझा आज गौरव केला आहे त्यासाठी मी त्या सगळ्यांचे आभार मानते. माझ्यासोबतच ज्या सखींचा आज सत्कार झाला, आता खरं तर वरिष्ठ पत्रकार वर्षा बासू म्हणजे आमच्या प्रिय वर्षाताईचंही कौतुक होणार आहे, त्यासाठी तिला आधीच कौतुक आणि अभिनंदन. वर्षाताई, मला नेहमी मदत करणाऱ्या, प्रोत्साहन देणाऱ्या माझ्या 2 गोड माणसांचं इथे नाव घेते. एकतर मनोज, कदाचित कितीही थकल्यानंतर जो काही आपल्याला वेळ मिळतो तो कसा सत्कारणे लागेल याचा मी विचार करू शकते. तर आता मनोगत व्यक्त करायचं आहे. मनोगत व्यक्त करायचं म्हणजे काय, तर मनातल्या भावना सांगायच्या आहेत. आत्ता या क्षणी मनात प्रचंड अशा वेगवेगळ्या भावना आहेत. मला असं वाटतं की कुठलीही गोष्ट करताना ना रुटीन तर असतंच, पण रुटीनसोबतच आपला काहीतरी मनाचा एक आनंद असतो की मला ही गोष्ट करायची आहे म्हणजे मला खूप आनंद वाटणार आहे. साधी आत्ता माझ्या आधी यांनी कविता म्हटली, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून, त्यांची म्हणण्याची स्टाईल बघून मला खूप आनंद झाला. मी किमान 2 दिवस ती गोष्ट विसरणार नाही. तर अशा पॉझिटिव्ह वाईब, ज्याला आपण सकारात्मक ऊर्जा म्हणतो, अशा सकारात्मक ऊर्जा मिळवण्यासाठी आत्ताच्या काळात काय गरज आहे हे मला काही सांगायची म्हणजे इथे गरज वाटत नाही. ते प्रत्येकालाच माहिती आहे. इतकं धावपळीचं युग आहे, सगळीकडे प्रचंड स्पर्धा आहे. मग अशा वेळी कुठेतरी मनातला आनंद आपण शोधतो आणि त्या मनातल्या आनंदाला शोधता शोधता अनेक कल्पनांचा आपण विचार करतो. तर आत्ता ही जी आम्ही ॲक्टिव्हिटी करतो आहे, 50/A नावाचा आम्ही एक कलाकट्टा सुरू केला आहे. महिन्यातनं कुठल्या तरी एका कलाकाराला बोलवून त्याची कला सादर करता यावी यासाठी हे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करून दिलेलं आहे. शिवाय अजून काही गोष्टी आहेत ज्या सध्या आता होणार आहेत भविष्यात. तर मला असं वाटतं की ह्या ज्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी म्हणजे ज्या करायच्या मागचा माझा जो उद्देश आहे तो आहे खूप सारा आनंद आणि सकारात्मक ऊर्जा. तर अशीच ही ऊर्जा मला पेरत जायची आहे, आनंद पेरत जायचा आहे. आता या ठिकाणी हा जो गौरव, माझा जो गौरव झाला आहे आणि मला आता काय बोलू आणि काय नाही असं तर खरं तर असं होतं आहे. आज मनोज नेमका नाही आहे, पण दादांनी मला खूप आत्ता कौतुकाची थाप माझ्या पाठीवर जी दिली आहे त्यासाठी सगळ्यांचे आणि दादांचे विशेष करून खूप खूप आभार.